शेतकरी बांधवांनो, लोकशिवारच्या आजच्या या व्हिडिओमध्ये मी तेजस कोल्हे आपलं स्वागत करतो. मित्रांनो, आंबा पिकाच्या मोहर यायला सुरुवात झालेली. आंबाला मोहर येण्यासाठी बरेचसे शेतकरी भरपूर सारे उपाय करतात. कोण पॅक्लोबिट्राझॉलचा वापर करतं, म्हणजे ज्याला कल्टार. अनेक सारे असे उपयोग असतात. ते उपयोग करून आंब्याला मोहर आणण्याचा प्रयत्न करतात. पण मित्रांनो, आंबा मोहर येण्यासाठी ज्या दोन गोष्टी कारणीभूत आहेत, त्यातली पहिली गोष्ट अशी की थंडी. सतत 10 दिवस 10 अंश सेल्सिअसच्या आसपास तापमान टिकलं की तुमच्या आंब्याला मोहर आल्याशिवाय राहणार नाही. हे पहिलं एक कारण आहे. दुसरं कारण मोहर येण्याचं, समुद्र सपाटीपासून जितकं उंच तुम्ही येणार वरती तितका मोहर लेट होत जाणार. म्हणजे जर पाहिलं तर कोकणातला मोहर पहिला येतो समुद्र सपाटीपासून जवळ आहे, नंतर आपल्या घाटावर येतो, नंतर मराठवाड्यात, नंतर विदर्भात, अशा पद्धतीने उशिरा होत जातो. त्यामुळे या दोन नैसर्गिक बाबी भेदून तुम्ही जे काही रासायनिक उपाय कराल तर ते तसे पाहिले तर नगण्य आहेत. सगळ्यात महत्त्वाचं कारण हेच दोन बाबी आहेत असं मी समजतो. मित्रांनो, आंबा मोहर आल्यानंतर मोहर टिकवणं हे बाकी आपल्या हातात आहे, आणि ते टिकवता आलं आपल्याला तर नक्कीच आपल्याला चांगल्या पद्धतीने उत्पादन येतं. एक सरासरी गणित असे की 100 फुलं आंब्याला आली तर त्यातून एक कैरी बनते. 100 फुलाची एक कैरी म्हणजे तो जो रेशो आहे तर तो फक्त 1%. आणि मला असं वाटतं की आपण जी मेहनत करू त्यातून तो 1%चा 1.5% जरी केला तरी आपल्याला भरपूर मोठ्या प्रमाणात उत्पादन आंब्याचं मिळू शकतं. आंबा मोहर आल्यानंतर काय समस्या येते, तर आंबा मोहर आल्यानंतर ढगाळ वातावरण राहिलं तर तिथं जी काही आंब्यावर जी काही कीड आहे तर ती येते, ज्याला हॉपर म्हणतात, ब्राऊन हॉपर, तर ती वाढते. दुसरी समस्या काय येते, भुरी रोगाची समस्या येते. हॉपर वाढला, हॉपरने रस शोषण केलं की पानावर चिकट स्राव येतो, त्या चिकट स्रावावर बुरशी येते, आणि ती बुरशी जी आंबा पिकाचं अन्न निर्मितीची प्रक्रिया आहे पानांची ती थांबवते. मग ही एक समस्या येते. म्हणजे आपल्याला चिकट स्राव जो काही किडीमुळे येतो, तर कीड आणि तो चिकट स्राव अशी दुहेरी समस्या, आणि भुरी रोगाची समस्या. भुरी रोग काय करतं, तर भुरी रोग आंब्याच्या मोहराच्या देठावर पण येतो, आणि देठावर भुरी आली की तो मोहर गळून जातो. मग आपल्याला मोहर गळू नाही म्हणून आपल्याला माहित असतं की बोरॉन फवारलं काही गळ होत नाही, पण तो तसं नाही. तर आपल्याला ही कीड येऊ नये म्हणून काम करायचे, बुरशी येऊ नये म्हणून काम करायचे, आणि त्यानंतर बोरॉन सारखा घटक आहे जो की मोहर गळू नये म्हणून काम करतो. किडीसाठी जे व्यवस्थापन करायचे तर त्यात कराटे सगळ्यात स्वस्ताचं कीटकनाशक आहे. त्याला दुसरा पर्याय इमिडाक्लोप्रिड 70%, तेही चांगलं प्रभावी आहे. त्यानंतर बाजारामध्ये टोलफेन पायराइड थोडासा महागडा घटक आहे, तो तुम्ही वापरू शकता आणि किडीसाठी व्यवस्थापन करू शकता. भुरी रोग येऊ नये म्हणून गंधक सगळ्यात चांगलं आहे. तर सल्फरयुक्त जे काही घटक आहे, टेबुकॉनेझॉल आणि सल्फर दोन्ही एकत्र येतं, तर तो घटक जर तुम्ही वापरला तर तो फायदेशीर ठरतो. आणि मोहर गळू नये म्हणून जे तुम्ही बोरॉन वगैरे वापरणार आहे तर त्यामध्ये तुम्हाला एखादं अॅमिनो ॲसिड आणि बोरॉन घटक स्वतंत्र, आणि त्याच्या जोडीला झिंक सारखं सूक्ष्म अन्नद्रव्य या जर गोष्टीचा वापर केला तर नक्की आपल्याला मोहर जो आहे तो टिकवणं गरजेचं आहे, आणि तो टिकवू शकतो. बाजारामध्ये भरपूर सारे तुम्हाला गोष्टी सांगतील की ह्या वापरा त्या वापरा त्याने मोहर वाढेल, परंतु त्याला मी तत्वता काय म्हणतो ना आपण, त्याला मी पाठिंबा देत नाही, त्याला मी दुजोरा देत नाही. कारण का, नैसर्गिक बाबी या मोहर येण्यासाठी खूप कारणीभूत आहे, आणि त्याच्या व्यतिरिक्त मोहर येणार नाही. फक्त काळजी एक घ्यायची शेतकरी बांधवांना की आता मोहर येण्याची वेळ आली, आता आंबा पिकाला पाणी द्यायचं नाही. जोपर्यंत आंबा सुपारीच्या आकाराचा किंवा वाटाण्याच्या आकाराच्या पुढे जात नाही तोपर्यंत पाणी द्यायचं नाही. पाणी न दिल्यामुळे जी काही आपली आंब्याची व्हेजिटेटिव्ह ग्रोथ आहे ती थांबेल, आणि त्यातून फुलं येण्याचं आणि फुलांचं रूपांतर फळात होण्याचं प्रमाण येईल. तर अशा पद्धतीने जर आपण काळजी घेतली तर निश्चितच याही वर्षी आपल्याला आंबा पिकाचा मोहर चांगला येईल. अवकाळी पावसामुळे जे आंबा पिकाचं नुकसान होतं आणि कमी आलेल्या मोहरामुळे नंतर उत्पादन घटतं, तर ते न होण्यासाठी आलेला मोहर कसा टिकवायचा ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला समजवण्याचा प्रयत्न केला. अपेक्षा आहे की आपल्याला हा व्हिडिओ आणि या व्हिडिओतील माहिती आवडली असेल. हा व्हिडिओ आपला आंबा उत्पादक शेतकऱ्यांना अवश्य शेअर करा, आणि आपल्याला या पिकाविषयी काही प्रश्न असतील, फळबागाविषयी काही प्रश्न असतील तर कमेंट करून जरूर आम्हाला कळवा. त्यावर व्हिडिओ बनवण्याचा आम्ही प्रयत्न करू. मित्रांनो, लोकशिवारच्या चॅनलला अजूनही आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.